नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सरळ सेवा भरतीसाठी आवश्यक असणारे वन लाइनर याचा आपण आज भाग 5वा पाहत आहोत. तर चला मग सुरुवात करूया. रॉबर्टसन कमिटीने रेल्वे विभाग स्थापन केले. रत्नाकर मतकरी यांनी हुंडाबळी विषयावर अग्निदिव्य नाटक लिहिले. सहकारी दुग्ध व्यवसाय मुंबईमध्ये 8 ठिकाणी सुरू झाले. कमवा व शिका ही योजना कर्मवीर भाऊराव पाटील यांची आहे. कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक एम.एन. रॉय आहेत. 1857च्या उठावानंतर भारतात कारभार चालविण्यासाठी सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया या पदाची निर्मिती केली. 1857च्या उठावानंतर हे लक्षात ठेवा. 1911 या वर्षी कलकत्ताची राजधानी दिल्ली येथे हलवण्यात आली. लॉर्ड हार्डिंग यांच्या काळामध्ये. मुळशी सत्याग्रह पांडुरंग बापट यांच्यासोबत सहभागी तात्यासाहेब करंदीकर होते. अग्रलेखाचा बादशाह किंवा नवाकाळकार म्हणून खाडिलकर यांना ओळखतात. शिलकीचे अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरू शकते. तुटीची अंदाजपत्रक बेरोजगारी दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. INS कलवरीसाठी फ्रान्स देशाचे सहकार्य लाभले आहे. भारतीय संविधानाच्या कलम 75 नुसार मंत्रिपरिषद लोकसभेला जबाबदार असते, म्हणजेच उत्तरदायी असते. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिला. तानुबाई बिर्जे या भारतातील पहिल्या महिला संपादक होत्या. रमाबाई रानडे हिंदू लेडीज सोशल क्लब त्यांनी स्थापन केला. पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली. कथा कादंबरीकार यामध्ये श्री ना पेंडसे यांनी रथचक्र कादंबरी लिहिली. गो नी दांडेकर यांनी शिणू नावाची कादंबरी लिहिली. भालचंद्र नेमाडे कोसला तर जयवंत दळवी यांनी चक्र कादंबरी लिहिली. विचारसरणीमध्ये साम्यवादी विचारसरणी याच्याशी संबंधित व्हॅलेंटाईन चिरोल होते. केम्ब्रिज विचारसरणी अनिल सियाल. राष्ट्रवादी विचारसरणी R.C. मुजुमदार आणि साम्यवादी विचारसरणी R.P. दत्त. पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतीला झेनथोफायसी असे म्हणतात. म्युकोरल्स व या कवकवर्गीय वनस्पतींना ब्लॅक मॉडल्स असे म्हणून ओळखतात. बंची टॉप हा रोग विशेष केळी या पिकांमध्ये आढळतो. UIP युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रॅम. भूतलावरच्या सर्वात पहिल्या संवेदनी वनस्पती या टेरोटोफायटा या गटातील आहेत. या काळातील वनस्पतींमुळे खोडे, पाने असे अवयव असतात, परंतु त्यांना फळे व फुले येत नाहीत. ॲबॅसिक ॲसिड ABA हे वाढ रोखणारे नैसर्गिक संप्रेरक आहे. वनस्पतीच्या वाढीसाठी आणि मुळाच्या बिया नसलेल्या फळांच्या निर्मितीसाठी ऑक्सिन हे संप्रेरक वापरतात व त्यासोबत जिब्रेलिनसुद्धा वापरतात. वनस्पतींमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे संप्रेरक त्याचा शोध F. वेंट यांनी लावला. क्लोरीनच्या कमतरतेमुळे वाढ मंद होते. मोलिब्लेडमच्या कमतरतेमुळे फळभाज्यांमध्ये विफ्टेल रोग निर्माण होतो, तसेच फूल निर्माण होत नाहीत. सल्फरच्या कमतरतेमुळे खोडांमध्ये दृढ उती निर्माण होतात व खोड कठीण बनते. सायटोकायनिन पेशी विभाजनाला प्रेरणा देणारे संप्रेरक नारळाच्या दुधात मोठ्या प्रमाणावर आढळते. मुळांच्या निर्मितीसाठी महत्त्वाची वार्धक्य अवस्था पुढे ढकलण्यासाठी मुळाचा व खोडाचा घेर वाढवण्यासाठी या संप्रेरकाचा उपयोग होतो. इथिलीन वनस्पतीमध्ये वायू अवस्थेत सापडणारे एकमेव संप्रेरक म्हणजे इथिलीन. बिया व मुकुल यांची सुप्तावस्था संपवण्यासाठी, पाणी व फुले नैसर्गिकरित्या गळून पडवण्यासाठी, व्यापारी तत्वावर फळे पिकवण्यासाठी आणि फळे लवकर परिपक्व करण्यासाठी इथिलीनचा उपयोग होतो. सर्व वनस्पतीमध्ये साधारण 30 मूलद्रव्ये असतात. त्यातील फक्त 16 मूलद्रव्ये अतिशय आवश्यक असतात. नायट्रोजनच्या अभावामुळे पानांमध्ये हिरव्या रंगाचा अभाव निर्माण होऊन पाने पिवळी पडतात. कोपरच्या कमतरतेमुळे लिंबांमध्ये प्ररोह रोग निर्माण होतो. प्रकाशामध्ये असणाऱ्या ऊर्जेला क्वांटम म्हणतात. रंगद्रव्य ही प्रकाश ऊर्जा शोषून घेतात. केरोटीन यामुळे भगवा रंग प्राप्त होतो. कार्बन डायऑक्साईड शिवाय प्रकाशन होऊ शकत नाही व प्रकाश संश्लेषणासाठी लागणारा कच्चा माल हा CO2 व पाणी आहे. सोन्याची निर्मिती या वनस्पतीपासून होते. पेशीचे आकारमान 0.1 मायक्रोमीटर ते 18 सेंटीमीटरच्या दरम्यान असते. पेशींचे आकारमान जे 18 सेंटीमीटर जास्तीत जास्त असते त्याला शहामृगाचा अंड असे म्हणतात. ओके, हे पण लक्षात ठेवा. तंतुकणिकेमार्फत ऊर्जा निर्मिती केली जाते, म्हणून पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणून तंतुकणिकेला ओळखतात. पेशींचा आकार हा तिच्या कार्याशी निगडीत असतो. रोहित रक्तकणिकांचा आकार RBC आकार द्विअंतर्गत गोलाकार असतो, तर पांढऱ्या रक्तपेशी स्वतःचा आकार बदलू शकतात. पेशींना लवके प्राप्त करून देणारे अंगक म्हणून लवके ओळखले जातात व हे केवळ वनस्पती पेशीत आढळतात. स्नायू व द्रव पदार्थाचे साठवणूक
करणारे होस्ट म्हणून रिक्तिका ओळखल्या जातात. लाळेतील अमायलेज व विकराच्या सहाय्याने स्टार्चचे रूपांतर माल्टोज या शर्करेमध्ये होते. हायड्रोक्लोरिक आम्ल हे आम्ल आम्लता निर्माण करते व ही आम्लता पेप्सिन या विकराच्या क्रियेसाठी आवश्यक असते. पेप्सिन प्रथिनांचे पचन करते. म्युकस जठराच्या आतील भागाचे हायड्रोक्लोरिक आम्लापासून संरक्षण करते. मोठे आतडे हे साधारणपणे 1.5 मीटर लांब असतात. यामुळे म्युकस पेशी म्युकस नावाचा रस स्रावतात. यामध्ये यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. प्रौढांमध्ये यकृताचे वजन 1.5 किलोग्रॅम म्हणजेच 1.5 किलोपर्यंत असते. यकृतामध्ये प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजेन ही रक्तप्रथिने निर्माण होतात. स्वादुपिंड ही स्वादुरसाचे स्रवण करते. ट्रिप्सिन प्रथिनांचे पचन करतात. अमायलेज पिष्टमय पदार्थांचे पचन करतात. पित्त व स्वादुरस हे सामायिक नलिकेद्वारे लहान आतड्यात प्रवेश करतात. स्वादुपिंड ही मिश्र ग्रंथी आहे. इथं स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, माफ करा. स्वादुपिंड ही मिश्र ग्रंथी आहे कारण या ग्रंथीचा आकार काही भाग आतमध्ये व काही भाग बाहेर असतो. अंतस्रावी ग्रंथी त्याचा स्राव थेट रक्तात सोडतात व त्या अल्फा व बीटा पेशींनी बनलेल्या असतात. लिपस्टिकमध्ये कॅरेमन नावाचा रंग असतो. डिओ स्प्रे यामध्ये ॲल्युमिनियम झिर्कोनियम या घातांक रसायनामुळे डोकेदुखी होते. काही जणांचं जे स्प्रे मारल्यामुळे वास आल्यावर म्हणतात ना सेंटचा वास येतो, माझं डोकं दुखते. त्याचं कारण हे असतं की त्यामध्ये ॲल्युमिनियम झिर्कोनियम हा घटक असतो. वस्तूवर पाणी व तेल चिटकत नाही व उच्च तापमानाचा परिणाम होऊ नये म्हणून टेलफोन वापरतात. टेलफोनचा रंग काळा असतो. जे आपण बऱ्याच जे भांडे असतात स्वयंपाक करायचे त्याच्यामध्ये बघा बरेच भांडे ते काळे असतात ना, त्याला टेलफोन वापरतात. मग ते वापरल्याचा फायदा होतो की पाणी आणि तेल त्यावर चिटकत नाही आणि धुण्यामध्ये सोपं जातं. त्यामुळे स्वयंपाकघरात चिंचेबरोबर गोळ वापरल्याने शरीराचा pH नियंत्रित ठेवण्यास मदत होते. आपले दात हे इनेबल कॅल्शियम फॉस्फेटपासून बनलेले असतात. सर्व वनस्पती व प्राणीजन्य पदार्थात कार्बन हा प्रमुख घटक आहे आणि कार्बनचे वैशिष्ट्य म्हणजे कार्बन कोणत्याही द्रावणात विरघळत नाही. लिटमस कागद त्याचे द्रावण हे लायकेन या वनस्पतीपासून मिळवतात. कार्बन डायऑक्साईड CO2 रेणुवस्तुमान 44 द्रवणांक 56 हे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे. मिथेन हा वायू पूर्णपणे जळतो. क्लोरिनेशन क्रिया मिथेनच्या सानिध्यात होते. शुद्ध स्वरूपातील मिथेन हा नैसर्गिक वायूच्या भंजक ऊर्ध्वपाताने मिळविता येतो. मिथेन वायूचा शोधकर्ता अलेक्झांडर वोल्टा हे आहेत. नैसर्गिक वायूमध्ये मिथेन 87% मिळतो. कोळशाच्या खाणीमध्ये आणि दलदलीच्या क्षेत्रामध्ये प्रयोगशाळेत हायड्रोजन व मोनॉक्साईडच्या 300°C तापविल्यास मिथेन वायू मिळतो. बायोगॅसमध्ये 55 ते 60% उरलेला भाग कार्बन डायऑक्साईडचा असतो. गंजाचे रासायनिक सूत्र आहे. सर्वात अभिक्रियाशील धातू हे मुक्त अवस्थेत आढळतात. यांच्यावर हवा पाणी यांचा परिणाम होत नाही. उदाहरणार्थ सोने चांदी प्लॅटिनम. ब्रोमिन हा अधातू द्रव अवस्थेत आढळतो. धातू 90 आहेत, त्यामध्ये अधातू 22 आहेत. त्या अधातू जे 22 आहेत त्यामध्ये 11 वायू आहेत, 1 द्रव आहे आणि 10 स्थायू. अशा प्रकारे डाल्टन, थॉम्सन व रुदरफॉर्ड यांनी अणूंच्या संरचनेचा अभ्यास करून रासायनिक संयोगाचे नियम शोधून काढले. अनंतवाद हे जे महान शास्त्रज्ञ होते त्यांच्याविषयी बघणार आहेत आपण. तर आधुनिक रसायनशास्त्राचे जनक म्हणून अनंतवाद यांना ओळखले जाते. त्यांनी संयुगांना पद्धतशीरपणे नावे दिली. पाणी हे ऑक्सिजनने बनलेले असते याचा शोध लावला. ज्वलनात ऑक्सिजनचा रोल असतो हा देखील शोध त्यांनी लावला. अभिक्रियाकारकाचा व रसायनांचा प्रमाण वापर शोधकर्ता म्हणून त्यांना ओळखले जाते. स्थायू माध्यमापासून वायू माध्यमापर्यंत ध्वनीचा वेग कमी कमी होत जातो. कोणत्याही माध्यमाचे तापमान वाढवले तर ध्वनीचा वेग वाढतो. आवर्त सारणीचे एकूण 4 भागात विभाजन होते. त्यामध्ये डाव्या बाजूला धातू तर उजव्या बाजूला अधातू असतात. ज्ञात असलेल्या 63 मूलद्रव्यांची पहिली आवर्त सारणी आहे. त्यात 7 आवर्त म्हणजेच आडव्या ओळी तर 18 घन म्हणजे उभ्या ओळी आहेत. म्हणजे पहिल्या आवर्त सारणीमध्ये ज्यामध्ये 63 मूलद्रव्यांची माहिती होती. विद्युत जनित्राचा शोध मायकल फेरेडे यांनी लावला. वस्तुमान डाल्टन U या एककात मोजतात. म्हणजे त्याचा जे आकार आहे त्याचं जे एकक आहे त्या U असा आकार आहे त्याचा. ओके. व रेणुवस्तुमान देखील डाल्टन या U एककात मोजतात. आवर्त सारणीतील डाव्या ओळींना आवर्तन म्हणतात. एकूण 7 आवर्तने आहेत. आवर्तनातील उभ्या ओळींना गण म्हणतात. गण हे 1 ते 18 आहेत. मॅग्नेटचे रासायनिक सूत्र Fe3O4 आहे व त्याला निश्चित कोणताही आकार नसतो. विद्युत व चुंबक परस्परांशी संबंधित आहेत हे ओरस्टेड या शास्त्रज्ञाने दाखवले.
डाव्या हाताचा चुंबकीय नियम हा फ्लेमिंगचा नियम आहे. हृदय व मेंदू या अवयवांमध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. परिपाठामध्ये असलेले विद्युतधारेचे अस्तित्व ओळखण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटर हे उपकरण वापरतात. अंतर हे नेहमी धन असते. अंतर हे अदिश राशी आहे. न्यूटनचा पहिला नियम हा जडत्वाचा नियम आहे. न्यूटनचा दुसरा नियम संवेग परिवर्तनाचा नियम आहे. आणि न्यूटनचा तिसरा नियम हा क्रिया व प्रतिक्रिया बल यांच्याशी संबंधित आहे. SI पद्धतीत बलाचे एकक न्यूटन तर CGS पद्धतीत बलाचे एकक डाईन आहे. आकाश निळे दिसणे हे विकिरणाचा परिणाम आहे. विकिरण हे टिंडाल इफेक्टशी संबंधित आहेत. सर आयझॅक न्यूटन यांनी प्रिझमद्वारे 7 रंगाची अपस्करणे होते हे मांडले. ह्या 7 रंगात जांभळा रंग सर्वाधिक तर लाल रंग सर्वात कमी अपस्करण होतो हे सिद्ध केले. अपवर्तनांक उतरत्या क्रमाने घेतल्यास ते स्थायू, द्रव व वायू असे आहेत. म्हणजेच स्थायी पदार्थाचा अपवर्तनांक जास्त असतो. प्रकाशाचे पूर्ण अंतर्गत परावर्तन म्हणजेच हिऱ्याचे अधिक चमकणे, वाळवंटातील मृगजळ, काचेचा तडा गेलेला भाग चमकणे आणि ऑप्टिकल फायबर प्रकाशित ज्या होतात त्यामध्ये प्रकाशाचे पूर्ण अंतर्गत परावर्तन झालेले असते. डॉक्टर CV रमन यांच्याविषयी आपण आता थोडक्यात बघू. तर 28 फेब्रुवारी 1928 रोजी त्यांनी प्रकाशाचे अपस्करण याविषयीचे संशोधन केले. 1930मध्ये त्यांना नोबेल मिळाला. त्यांच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारी हा दिवस भारत सरकार राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. हे लक्षात ठेवा. व्यावहारिक उपयोगासाठी ऊर्जेचे एकक किलोवॅट आहे. 1 किलोवॅट म्हणजेच 1000 J सेकंद. SI पद्धतीत बलाचे एकक न्यूटन व विस्थापनाचे एकक मीटर आहे म्हणून कार्याचे एकक न्यूटन मीटर आहे. CGS पद्धतीत बलाचे एकक डाईन व विस्थापनाचे एकक सेंटीमीटर आहे. 1 ज्यूल म्हणजेच 1 न्यूटन गुणिले 1 मीटर. सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकण्यासाठी कमीत कमी अंतर 17.2 मीटर असावे लागते तर जास्तीत जास्त 34.4 मीटर असावे लागते प्रतिध्वनी ऐकता येण्यासाठी. मानवी मेंदूमध्ये ध्वनीचे सातत्य सुमारे 0.01 सेकंद असते. 1 किलोग्रॅम लाकडापासून 1700 किलोग्रॅम ज्यूल एवढी ऊर्जा मिळेल. सूर्यापासून पृथ्वीला दरवर्षी 7 तास असा असतो. भिंगाची शक्ती म्हणजेच त्याच्या नाभी अंतराचा गुणांकाचा व्यस्तांक होय. निरोगी डोळ्याकरता डोळ्याच्या भिंगांचे नाभी अंतर 2.5 सेंटीमीटर असते. निरोगी मानवी डोळ्यासाठी सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 25 सेंटीमीटर आहे. शोधकर्ता आणि त्यांनी लावलेले शोध बघायचा आपल्याला. रोंटेजन यांनी क्ष किरणाचा शोध लावला. हेनरी बॅकवेल यांनी गॅमा किरणाचा, न्यूटन यांनी दृश्य किरण, हर्शल यांनी अवरक्त किरण तर हेनरिक मार्कोनी यांनी रेडिओ तरंगाचा शोध लावला. निकटदृष्टीचा म्हणजेच ऋण शक्तीचा चष्मा किंवा अंतर्गत भिंगाचा वापर करून हा दोष दूर करता येतो. तर दूरदृष्टीतामध्ये धनशक्तीचा चष्मा किंवा बहिर्वक्र भिंगाचा वापर करतात. निकटदृष्टीता आणि दूरदृष्टीता काय असते ते खालील चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, हे होतं भाग 5. हे सरळ सेवेसाठी अतिशय उपयुक्त असे प्रश्न आहेत सर्व. याच्यामध्ये काही प्रश्न आलेले आहेत अगोदर आणि जे मला संभाव्य वाटतात ते असे दोन्ही मी एकत्र घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. नक्कीच तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. आणि अशाच पद्धतीच्या टेस्ट सोडवायच्या असतील तर मोफत आहेत. वेबसाईटवरती जा, तिथे टेस्ट सोडवा. आणि सर्व प्रकारच्या नोट्सच्या PDF पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनलला भेट द्या. ठीक आहे. धन्यवाद.